मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण हेल्दी एजिंगसाठी उपयोगी पडणाऱ्या एका खास गुप्त घटकाची ओळख करून घेणार आहोत. हा असा घटक आहे जो बहुतेकांच्या स्वयंपाकघरात सहज उपलब्ध असतो, पण त्याची खरी ताकद फारच कमी लोकांना माहिती असते. हा घटक शरीराच्या आतमध्ये चाललेली सूक्ष्म सूज शांत करायला मदत करतो, रक्ताभिसरण सुधारतो, पेशींना पुन्हा सक्रिय करतो आणि वय वाढत असतानाही शरीराला आतून मजबूत ठेवतो. विशेष म्हणजे हा घटक फक्त एका आजारासाठी नाही, तर संपूर्ण शरीराच्या एजिंग प्रोसेसवर नियंत्रण ठेवण्यासाठी काम करतो. थकवा, सकाळची आखडण, सांधेदुखी, वाढतं पोट, कमी होत चाललेली एनर्जी या सगळ्यांच्या मुळाशी असलेल्या सायलेंट डॅमेजवर हा एकच घटक खोलवर परिणाम करतो. योग्य पद्धतीने आणि योग्य वेळेला घेतला तर तो शरीराला एक स्पष्ट संदेश देतो, आता फक्त तग धरायचा नाही, तर स्वतःची दुरुस्ती सुरू करायची आहे. तेव्हा मित्रांनो, तो नेमका घटक कोणता आहे, तो कसा घ्यायचा आणि किती काळ घेतल्यावर त्याचा फरक जाणवू शकतो, हे सगळं आपण पुढे या व्हिडिओमध्ये अगदी सोप्या शब्दांमध्ये समजून घेणार आहोत. आपण रोज चालतो, व्यायाम करतो, कॅल्शियम, व्हिटॅमिन डी घेतो, वेदनाशामक गोळ्याही कधी कधी घेतो, तरी सुद्धा हातपाय आखडलेले वाटतात, गुडघ्यांमध्ये दुखणं, पायांमध्ये जळजळ आणि संध्याकाळ होताच अंगातली सगळी ताकद निघून गेल्यासारखी अवस्था होते. मित्रांनो, असं अनेकांसोबत होत असतं. अनेक जण हे सगळं वयाचं आहे म्हणून दुर्लक्ष करतात आणि मनाशी ठरवून टाकतात की आता आपल्याला असंच जगायचं आहे. पण मित्रांनो, खरंच वयच ह्यामागचं कारण असतं का? जर फक्त वयामुळेच हे त्रास होत असते तर काही लोक 60-70 नंतरही इतके स्फूर्तिदायक, सक्रिय आणि ताजेतवाने कसे काय दिसू शकतात? तर मित्रांनो, आजकाल काही जण 25-30तच थकलेले, दुखण्यांनी ग्रासलेले दिसून येतात. आणि मित्रांनो, खरी गोम इथेच आहे. समस्या वयाची नसून शरीरामध्ये आत सुरू असलेल्या एका शांत पण धोकादायक प्रक्रियेची आहे. आपलं शरीर म्हणजे सतत एक काम करणारी यंत्रणा आहे. रोजच्या वापरामुळे त्यामध्ये सूक्ष्म झीज होत असते, पण वेळेवर योग्य पोषण, योग्य काळजी आणि आतून दुरुस्ती न झाली तर ही लहानशी झीज हळूहळू साचत जाते. बाहेरून सगळं नॉर्मल दिसतं, तपासण्या ठीक असतात, रिपोर्ट्स फारसे बिघडलेले नसतात, पण आतल्या आत शरीरामध्ये सूज, कमकुवत रक्तप्रवाह आणि पेशींची कार्यक्षमता कमी होऊ लागते. यालाच वैद्यकीय भाषेमध्ये लो ग्रेड इन्फ्लेमेशन असं म्हणतात, जी लगेच दिसत नाही पण शरीराला अकाली थकवते, वृद्धत्व आणते, जड करते आणि वेदनांनी भरते. आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आपण हाच लपलेला शत्रू ओळखणार आहोत आणि एका अतिशय सोप्या घरगुती उपायाच्या माध्यमातून शरीराला पुन्हा रिपेअर मोडमध्ये कसं आणायचं ते अगदी सविस्तर समजून घेणार आहोत. मित्रांनो, 35 ते 60 वयोगटातल्या अनेक लोकांची ही एक समान तक्रार असते. रिपोर्ट्स पाहिल्या तर सगळं ठीकठाक दिसतंय. शुगर जरा बॉर्डर लाईन, कॅल्शियम कधी ठीक तर कधी किंचित कमी, व्हिटॅमिन डी कधी वर खाली. एकूणच असं वाटतं की हा काही मोठा आजार नाहीये, पण तरी सुद्धा शरीर साथ द्यायला कमी पडतं. सकाळी उठताना आखडणं, सांधेदुखी, दिवसभर अंगामध्ये थकवा, एनर्जी नसल्यासारखं वाटणं, त्वचा निस्तेज होणं, ह्या सगळ्या गोष्टी हळूहळू वाढत जातात. इथेच अनेक लोक गोंधळात पडतात, कारण कागदावर सगळं नॉर्मल असताना प्रत्यक्षामध्ये शरीर आतून कमकुवत का होतंय हा प्रश्न त्यांना सतावत राहतो. या सगळ्याचं मूळ कारण बहुतेक वेळा रिपोर्ट्समध्ये दिसत नाही, कारण ते खूप सायलेंट असतं. आणि मित्रांनो, याला म्हणतात क्रॉनिक लो ग्रेड इन्फ्लेमेशन, म्हणजे शरीराच्या आत चाललेली हळूवार पण सतत पेटलेली सूज. ही सूज लगेच तीव्र वेदना देत नाही, ताप येत नाही किंवा अचानक आजार पाडत नाही, पण वर्षानुवर्ष हीच सूज पेशींना कमजोर करते, रक्ताभिसरण मंदावते, हार्मोन्स आणि मेटाबॉलिझमचा समतोल बिघडवते आणि शरीराला वेळेआधीच थकवायला सुरुवात करते. म्हणूनच काही लोक 60-70 मध्येही तरतरीत दिसतात, तर काहींना 35च्या आसपासच आता वय झालं असं वाटू लागतं. मित्रांनो, याच ठिकाणी एक अतिशय साधी पण प्रभावी गोष्ट उपयोगी ठरते, मेथीदाणा. अनेकांना वाटतं की मेथी म्हणजे फक्त डायबिटीससाठीचा घरगुती उपाय, पण खरं सांगायचं झालं तर विज्ञान आणि आयुर्वेद दोन्हीही यावर एकमताने सांगतात की मेथी शरीराच्या कंट्रोल सिस्टीमला मजबूत करते. मेथी कोणताही जादूचा पदार्थ नाही, पण ती शरीराला स्वतःचं संतुलन पुन्हा मिळवायला मदत करते. विशेषतः वय वाढल्यानंतर जे सूक्ष्म बदल शरीरामध्ये होत असतात, इन्फ्लेमेशन, कमजोर सर्क्युलेशन, इन्सुलिन रेझिस्टन्स, या सगळ्यांवर मेथी हळूहळू पण खोलवर परिणाम करत असते. जेव्हा मेथी दाणा पाण्यामध्ये भिजवला जातो तेव्हा त्यातील सोल्युबल फायबर सक्रिय होतात. हे फायबर फक्त पचन सुधारत नाही, तर शरीरातील सूज शांत करण्याचं काम करतात, रक्तप्रवाह सुरळीत ठेवतं आणि पेशींना पुन्हा एकदा इन्सुलिनला प्रतिसाद द्यायला शिकवतं. जणू काही पेशींचे दरवाजे बंद झालेले असतात आणि मेथी त्या दरवाज्यांशी मध्यस्थी करून ते हळूहळू उघडायला मदत करते.
म्हणूनच वयाच्या 35 नंतर जर सकाळी सांधे आखडलेले वाटत असतील, दिवसभर थकवा जाणवत असेल, पोटाची चरबी वाढत असेल, त्वचा लवकर वयस्क दिसू लागली असेल किंवा वय कमी असूनही शरीर जड वाटतंय असं जाणवत असेल तर मेथी नियमित घेणं म्हणजे शरीराला एक स्पष्ट संदेश देणं असतं. तो संदेश असा की आता फक्त तग धरायचं नाही तर आतून दुरुस्ती सुरू करायची वेळ आली आहे. म्हणूनच अनेक लोक त्यांच्या एक्सपिरियन्सवरून असं सांगतात की दररोज सकाळी भिजवलेली मेथी घेतली तर कॅलेंडर प्रमाणे वय वाढत असलं तरी शरीराची झीज तितक्या वेगाने होत नसते. शरीरातील जडपणा, सकाळची अकडण, सततचा थकवा हळूहळू कमी होऊ लागतो आणि आतून एक वेगळीच तरतरी जाणवू लागते. पण मित्रांनो, इथे एक गोष्ट खूप महत्वाची आहे. मेथी दाणा घेतोय म्हणजे आपोआप फायदा होईल असं नसतं. चुकीच्या पद्धतीने, चुकीच्या वेळी किंवा चुकीच्या प्रमाणात मेथी घेतली तर अपेक्षित परिणाम मिळत नाही. म्हणूनच हा उपाय समजून, शिस्तीत आणि सातत्याने करणे गरजेचे आहे. भिजवलेले मेथी दाणा घेणं म्हणजे काही फार मोठं शास्त्र नाही, पण कसं आणि केव्हा हे माहिती असणं तेच फार गरजेचं आहे. योग्य पद्धत खूप साधी आहे. रात्री झोपण्याआधी 1 टीस्पून मेथी दाणा 1 कप पाण्यामध्ये भिजत घाला. सकाळी उठल्यावर अगदी रिकाम्या पोटी आधी ते पाणी गाळून प्या आणि नंतर मेथी दाणे नीट चावून खा. सुरुवात नेहमी कमी प्रमाणात करा, म्हणजे 1 टीस्पून पुरेसा आहे. शरीराला सवय झाली, काही त्रास जाणवला नाही तर हळूहळू प्रमाण तुम्ही वाढवू शकता. पण मित्रांनो, नेहमी लक्षात ठेवा की 2 टीस्पून किंवा फार तर 1 टेबलस्पून पेक्षा जास्त घेण्याची गरज बहुतेक वेळा नसते. एक मोठी चूक अनेक लोक करतात की 2 दिवस मेथी घेतली, मग कंटाळा आला की मग बंद केली आणि मग लगेच निष्कर्ष काढला जातो की याचा काहीच उपयोग नाही. मित्रांनो, हा पेन किलर नाही की घेताच लगेच तुम्हाला आराम मिळणार. ही एक प्रकारची नैसर्गिक थेरपी आहे जी शरीराला आतून सिग्नल देते. शरीराला समजायला वेळ लागतो की आता सततच्या ताणतणावाच्या सर्व्हायकल मोड मधून बाहेर यायचं आहे आणि स्वतःची दुरुस्ती म्हणजेच रिपेअर मोड सुरू करायचा आहे. म्हणूनच किमान 21 दिवस तरी हा उपाय नियमितपणे करायला हवा आणि खरंच चांगले टिकाऊ परिणाम हवे असतील तर 3 ते 4 महिने सातत्य ठेवा. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे योग्य प्रमाणात आणि योग्य पद्धतीने घेतली तर भिजवलेली मेथी दाणा सुरक्षित आहे आणि कोणतेही दुष्परिणाम सहसा होत नाही. हा उपाय फक्त दुखणं कमी करण्यासाठी नाही तर संपूर्ण शरीराची एजिंग प्रोसेस हळू करण्यासाठी आहे. खरी हेल्थ म्हणजे फक्त रिपोर्ट नॉर्मल असणं नाही. हेल्थ म्हणजे शरीर हलकं वाटणं, सांध्यांमध्ये लवचिकता असणं आणि रोजचा दिवस उत्साहात जगता येणं. त्यामुळे वय कितीही असो, शरीराला तरुण ठेवायचं असेल तर अशा साध्या पण प्रभावी उपायांना नक्कीच आपल्या दिनचर्येमध्ये स्थान द्या. मित्रांनो, आज आपण जे काही समजून घेतलं ते फक्त एक घरगुती उपाय किंवा एक घटक इतकंच मर्यादित नाही. हा संपूर्ण विचार आहे आपल्या शरीराकडे पाहण्याचा आणि वेळेमध्ये योग्य संकेत ऐकण्याचा. अनेकदा आपण रिपोर्ट्सवरच सगळी आशा ठेवतो, पण शरीर जे रोज आपल्याला सांगत असतं त्या सूक्ष्म इशाऱ्यांकडे दुर्लक्ष करतो. थकवा, आखडण, जडपणा, कमी होत जाणारी ऊर्जा हे सगळं नॉर्मल नाहीये, तर आपल्या शरीराचा मदतीसाठीचा आवाज आहे. आजच्या आपल्या ह्या व्हिडिओमधून तुम्हाला हेच लक्षात आलं असेल की वय वाढणं आपल्या हातात नसतं, पण वय कसं वाढतं ते मात्र नक्कीच आपल्या हातात आहे. आरोग्य बीट्स ह्या आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून नेहमीच आपला एक प्रयत्न असतो. आरोग्य टिप्स अवघड शब्दांमध्ये नाही तर अगदी सोप्या, रोजच्या आयुष्यामध्ये लागू होतील अशा पद्धतीने तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा. कारण खरं आरोग्य हे औषधांवर अवलंबून नसून सवयींवर अवलंबून असतं. आज तुम्ही जर छोटासा बदल केला, एक साधा उपाय शिस्तीत आणि सातत्याने स्वीकारला तर त्याचा फायदा पुढच्या अनेक वर्षांपर्यंत शरीराला मिळू शकतो. आणि सगळ्यात आनंदाची गोष्ट म्हणजे अशा उपायांमुळे फक्त दुखणं कमी होत नाही तर जीवन जगण्याची मजाच बदलते. शरीर हलकं वाटू लागतं, हालचाली मोकळ्या होतात आणि आयुष्य जगण्याची उमेद आपोआप वाढते. जर तुम्हाला हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर तो नक्की लाईक करा, आपल्या कुटुंबामध्ये, मित्रांमध्ये शेअर करा, कारण कदाचित कोणाच्या तरी आयुष्यामध्ये हा एक छोटासा बदल मोठा फरक घडवू शकतो. आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करून बेल आयकनला प्रेस करा. भेटूया पुन्हा एका नव्या व्हिडिओसह. जय हिंद, जय महाराष्ट्र.